आपणा आजच्या सत्रामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण गेल्या काही दिवसामध्ये पातंजली योग सूत्राचा पहिला चॅप्टर किंवा पहिलं प्रकरण समाधी हे जाणून घेतलेलं आहे. पातंजली योग सूत्राचे एकूण 4 प्रकरण आहेत. त्यातला पहिला समाधीपाद, दुसरा साधनपाद, तिसरा विभूतीपाद आणि चौथा कैवल्यपाद. आपल्या अभ्यासक्रमामध्ये पहिले 2 पाद आहेत, समाधीपाद आणि साधनपाद. आणि त्याचबरोबर पहिला जो समाधीपाद आहे त्या पादावर, त्या प्रकरणावर जे भाष्य केलेले आहे, व्यास भाष्य, त्याचाही आपण अभ्यास करणार आहोत. आपलं नुकतंच समाधीपाद पूर्ण केलेला आहे. हा समाधीपाद पूर्ण समजल्यानंतरच आपल्याला त्यावरचं भाष्य किंवा टीका म्हणतात काही जण, ते लक्षात येईल. वास्तविक पाहता पातंजली योग सूत्र ही संस्कृत मध्ये आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ती वाचायला कठीण आहेत आणि समजायला तर त्याहून कठीण आहेत आणि समजून सांगायला सुद्धा प्रचंड कठीण आहेत. पण आपण आपल्या परीने ती समजून घेतलेली आहेत. आता आपल्या अभ्यासक्रमानुसार आपण पातंजली योग सूत्राचा जो पहिला समाधीपाद आहे त्यावरील व्यास भाष्य काय आहे हे समजून घेणार आहोत. आता भाष्य म्हणजे काय, आपल्याला सगळ्यांना माहिती, भाष्य म्हणजे एखाद्या ग्रंथावर केलेलं, दुसऱ्याने केलेलं विवेचन किंवा त्याबद्दल अधिक सांगितलेली माहिती. आपल्या सगळ्यांना ज्ञानेश्वरी माहिती आहे. ज्ञानेश्वरी ही गीतेवरची टीका किंवा गीतेचं भाष्य आहे. संपूर्ण गीता ही 18 अध्यायात आणि 700 श्लोकात विभागली गेलेली आहे. मूळची गीता आपणास माहिती आहे संस्कृत मध्येच आहे, परंतु गीतेचा कालावधी लोटल्यानंतर, म्हणजे गीता साधारणपणे इसवी सन पूर्व 5000 वर्षापूर्वीचे, आणि त्यानंतर या गीतेतील जो मतितार्थ आहे त्याचं अनुकरण करणं समाजाला भाग पडलं. परंतु संस्कृत मध्ये असल्यामुळे अनेकांना ती माहीत होत नव्हती आणि त्यासाठी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिलेला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे गीतेमध्ये जे 700 श्लोक आहेत त्यावरची टीका किंवा ज्ञानेश्वरी ही 9000 ओव्यांची आहे. म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये 18च प्रकरण आहेत, परंतु गीतेमधला आशय विस्ताराने सांगण्यासाठी त्यांनी अनेक ओवींची रचना केलेली आहे. 700 श्लोकांची गीता ही ज्ञानेश्वरांनी 9000 ओवीमध्ये बांधलेली आहे आणि त्याद्वारे अनेक उदाहरणं देऊन समाजापर्यंत हा गीतेचा मतितार्थ, गीतेचा अर्थ पोहोचवायचा प्रयत्न केलेला आहे. अर्थात त्यावेळी प्राकृत भाषेमध्ये होती. ज्ञानेश्वरांनी जी लिहिली ती प्राकृत भाषेमध्ये, परंतु इथे पतंजलींनी जे योगसूत्र लिहिली त्या योगसूत्राचं भाष्य किंवा टीका ही संस्कृत मध्येच लिहिली गेलेली, आणि ही टीका पतंजलींनी जे योगशास्त्र सांगितलं, योगसूत्र लिहिली, त्याच्यानंतर साधारणपणे 200 वर्षांनी हे व्यास भाष्य लिहिलेलं आहे. आता व्यास भाष्य म्हणजे काय, व्यासांनी गीतेवर केलेली टीका किंवा गीतेचा पतंजली सूत्रावर केलेली टीका किंवा पतंजली योग सूत्र व्यवस्थित समजून सांगण्यासाठी केलेले प्रयत्न, त्यांचा विस्तार. आता योग सूत्रामध्ये एका ओळीचं सूत्र असतं, परंतु व्यासांनी एका ओळीपेक्षा जास्त 10, 15, 20 ओळीपर्यंत प्रत्येक सूत्राचा विस्तार केलेला आहे. आता काहींच्या मनात हा प्रश्न उद्भवतो
की व्यास हे तर महाभारतात होते. महाभारताचा काळ हा 5000 वर्षापूर्वीचा आहे आणि पतंजलीने तर आता 2000 वर्षापूर्वी 2200-2300 वर्षापूर्वी हे पातंजली योगसूत्र सूत्रबद्ध केलेली आहेत. हा प्रश्न पडतो, तो प्रश्नाचं उत्तर काय? आपल्याला त्यामध्ये खोलवर जायचं नाही. परंतु एक औत्सुक्यापोटी अनेकांच्या मनात जर हा प्रश्न निर्माण झाला असेल, तर त्याला काही उत्तर आहेत. आपल्या वेदामध्ये किंवा हिंदू संस्कृतीमध्ये जे अनेक ग्रंथ आहेत, त्यामध्ये 7 चिरंजीवी व्यक्तींचा उल्लेख केलाय. चिरंजीवी म्हणजे अमर. त्यामध्ये अश्वत्थामा, बली, व्यास इत्यादी लोकांचा समावेश केलेला आहे. आता आपल्याला आणखीन खोलवर जायचं नाही, परंतु हे चिरंजीवी लोक आहेत, त्यामध्ये व्यासांचा समावेश आहे. जे अमर लोक आहेत, त्यामध्ये व्यासांचा समावेश आहे. म्हणून पतंजलींनी जे योगसूत्र लिहिली, त्यावर व्यासांनी भाष्य केलं, हे आपण मानायला हरकत नाही. दुसरं असं की व्यास ही व्यक्ती नसून एक पदवी आहे आणि ही पदवी अनेकांना प्राप्त होते. जे पंडित आहेत, हुशार आहेत, ज्यांची बुद्धी विशेष रूपाने चालते, अशा सगळ्यांना व्यास ही पदवी दिली जाते. त्यानुसार हेही व्यास असू शकतील. आपल्याला त्यामध्ये खोलवर जायचं नाही. आपल्याला फक्त एवढंच लक्षात घ्यायचंय, पातंजली योगसूत्रावर व्यासांनी भाष्य लिहिलेलं आहे. आणि हे भाष्य नेमकं काय आहे ते आपण पाहूया. सुरुवातीलाच आपल्याला सांगितल्याप्रमाणे पतंजलींच्या एका ओळीच्या सूत्रावरती अनेक ओळींचं भाष्य केलेलं आहे. पतंजलींचं पहिलं सूत्र जे आहे, अथ योगानुशासनम, याचा अर्थ आपल्याला माहिती आहे की पतंजलीने सांगितले इथून पुढे मी योगाचं आचरण कसं करावं याबद्दल आपल्याला माहिती देत आहे. अनुशासन म्हणजे इम्प्लिमेंटेशन. आता व्यास काय म्हणतात त्यांच्या भाष्यामध्ये, ते आपण पहिल्यांदा त्यांची जी श्लोक आहेत, सूत्र आहेत, ते आपण समजून घेऊया, नंतर त्यावरती आपण चर्चा करू. आता भाष्य काय केलेलं आहे व्यासांनी, अथैत्यम अधिकारार्थः योगानुशासनम नाम शास्त्रम अधिकृतम वेदितव्यम योगः समाधिः सच सार्वभौम चित्तस्य धर्मः क्षिप्तम मूढम वीक्षितम एकाग्रम निरुद्धम इति चित्तभूमयः. आता ह्या चित्तभूमी त्यांनी सांगितलेल्या आहेत. पतंजलीने जसं सांगितलं अथ योगानुशासनम, तसं यांनी सुद्धा अथ या शब्दाने सुरुवात केलेली आहे. आपल्या ग्रंथामध्ये कुठल्याही गोष्टीची सुरुवात अथ या शब्दाने होते आणि शेवट इति या शब्दाने होतो. त्यानुसार व्यासांनी सुद्धा अथ हा शब्द वापरलेला आहे. आणि हा का वापरलेला आहे की त्यांनी योगानुशासन जे पतंजली मुनींनी शास्त्र सांगितलेले आहे, ते सर्व मानव जातीला, मग तो कोणत्याही धर्माचा असो, देशाचा असो, जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी सांगितलेलं आहे आणि हे सगळ्यांनी जाणून घेणं आवश्यक आहे. आता आपण आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये एवढा बारकाईने विचार करत नाही की आपला नेमकं आपल्या जीवनाची इति कर्तव्यता काय आहे, मोक्ष काय आहे. परंतु व्यासांनी सांगितलेलं आहे की या सर्व संसार बंधनातून मुक्त होऊ इच्छिणाऱ्या लोकांनी हे शास्त्र म्हणजे योगशास्त्र जाणणं आवश्यक आहे. आणि त्यांनी पुढे म्हटलेलं आहे, पतंजलीने म्हटलेलं आहे योगाची व्याख्या करताना, योग हा चित्तवृत्ती निरोधः म्हणजे मनावर नियंत्रण ठेवणे. आणि व्यास काय म्हणतात, योग हा समाधी, योग म्हणजे समाधी. आता हे थोडंसं विपरीत वाटतं, परंतु जर खोलवर विचार केला तर आपल्याला त्यातला अर्थ लक्षात येईल. चित्तवृत्ती निरोध, चित्त म्हणजे मन, मनातील भाव भावनावरती नियंत्रण म्हणजे योग, असं पतंजली म्हणतात. आणि व्यास काय म्हणतात, योग हा समाधीही. आता समाधी म्हणजे नेमकं काय आपण मागे पाहिलेलं आहे. समाधी म्हणजे थोडक्यात मनाचा लय.
आपल्याला जी सुख दुःख निर्माण होतात ती मनाच्या द्वारे निर्माण होतात आणि ही सुख दुःख निर्माण झाल्यानंतर त्यानुसार आपलं शरीर भोगत असतं. दुःखाचं सावट येतं, सुखाची सावली येते, या सर्व गोष्टी चालू असतात. पण मनाचा जर लय झाला तर ह्या कुठल्याच गोष्टींचा आपल्याला त्रास होणार नाही. सुखाचा सुद्धा अतिरेक झाल्यावर त्रास होतो, दुःखाचाही त्रास होतो आपल्याला माहिती. त्यानुसार व्यासमुनी म्हणतात योग हा समाधी. समाधी म्हणजे मनाचा लय, इथे असा त्यांनी अर्थ सांगितलेला आहे. आता पुढे ते म्हणतात हे जे मन आहे याच्या विविध लेवल्स आहेत, विविध सीमा आहेत. त्या कोणत्या आहेत? त्या 5 सीमा त्यांनी सांगितलेल्या आहेत. क्षिप्त, मूढ, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध. आता हे सगळं आपल्या कानावर नवीन पडत असेल, परंतु हे व्यासांनी सांगितलेलं आहे. आपल्याला पतंजलींच्या कोणत्याही सूत्रामध्ये मनाच्या ह्या लेवल्स किंवा स्तर कुठेही आढळणार नाहीत, परंतु व्यासांनी त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. जसं ज्ञानेश्वरीमध्ये गीतेतल्या श्लोकांचं स्पष्टीकरण विथ उदाहरणं केलेले आहेत, तसं यांनी इथे मनाच्या 5 लेवल सांगितलेले आहेत. त्यातली पहिली लेवल आहे क्षिप्त. सगळ्यांचा अर्थ मी सांगणार आहे, वाटल्यास आपण लिहून घ्या. म्हणजे कसं आहे, आपल्याला परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहिला आहे मनाचा स्तर, बरं, मनाच्या लेवल्स. एक क्षिप्त, दुसरं मूढ, तिसरं विक्षिप्त, चौथं एकाग्र आणि 5वं निरुद्ध. पुन्हा एकदा सांगतो, मनाचे स्तर, पहिलं क्षिप्त, दुसरं मूढ, तिसरं विक्षिप्त, चौथं एकाग्र आणि 5वं निरुद्ध. आता व्यासांनी समाधी सांगितलेले, योग हा समाधी. मग ही समाधी गाठण्यासाठी मनाच्या भूमिका किंवा मनाचे स्तर हे वेगवेगळे असतात आणि ह्या स्तरातून पुढे पुढे जात त्याच्यामध्ये प्रगती करत जेव्हा निरुद्ध अवस्था येते त्यावेळेला आपल्याला योग साध्य करता येतो. आता ह्या वेगवेगळ्या मनाच्या भूमिका किंवा स्तर याच्याविषयी आपण थोडीशी चर्चा करूया. पहिली भूमिका सांगितली क्षिप्त. ही जी मनाची लेवल किंवा मनाचा स्तर आहे, आता पहा प्रत्येक गोष्टीमध्ये स्तर असतात. आपल्या समाजामध्ये सुद्धा सगळ्यात खालचा स्तर, नंतर मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, अतिश्रीमंत वगैरे जे स्तर असतात त्याप्रमाणे मनाचेही स्तर आहेत आणि त्यातला पहिला स्तर आहे क्षिप्त. हा क्षिप्त स्तर म्हणजे काय? मनाच्या या भूमिकेमध्ये चित्त सतत बाहेर ओढलं जातं. म्हणजे यामध्ये आपल्याला 3 गुण माहिती आहेत, सत्व, रज, तम. हा रजगुण असतो, म्हणजे ते अंतर्मुख होत नाही, बहिर्मुख असतं. पंच ज्ञानेंद्रियाद्वारे ज्या ज्या गोष्टी दिसतात त्या त्या गोष्टीकडे ते आकर्षित होत असतं, बहिर्मुख होत असतं, अंतर्मुख होत नाही. आणि त्यामुळे हा 100% रजोगुण असतो. इंद्रियांच्या बाह्य विषयाकडील ओढीमुळे हा गुण ओळखला जातो. आणि क्षिप्त म्हणजे काय? क्षिप्त म्हणजे बाहेर फेकलेलं, म्हणजे मन बाहेर रमत असतं, अंतर्मुख होत नाही, आत्म्याचा विचार करत नाही. त्या मनाच्या स्थितीला, मनाच्या लेवलला, मनाच्या स्तराला क्षिप्त असं नाव आहे. म्हणजे यात थोडक्यात ओळखायचं म्हणजे काय? 100% रजोगुण, भोगायची प्रवृत्ती असते, बहिर्मुख असतं, पंच ज्ञानेंद्रियाद्वारे जे सुख मिळतं त्या सुखाकडे ते आकर्षिलं जातं. त्यानंतर दुसरा प्रकार आहे, दुसरी लेवल आहे मूढ. मूढ म्हणजे काय? आपण थोडक्यात एखाद्याला मूर्ख म्हणतो, इथे तोच अर्थ आहे. यामध्ये सत्वगुण अजिबात नसतो आणि 100% तमोगुण असतो. आपल्याला माहितीये सत्वगुण, रजोगुण, तमोगुण हे कसे ओळखायचे? एखाद्याची वृत्ती जी सात्विक असते
त्याचे विचार कसे असतात, भावना कशा असतात. तुमचंही भलं हो, माझंही भलं हो. रजोगुणाची व्यक्ती कसा विचार करते, कशा भावना असतात, फक्त माझंच चांगलं व्हायला पाहिजे, इतरांचं वाईटच व्हायला पाहिजे. आणि तमोगुणी व्यक्ती ज्या असतात त्यांच्या भावना कशा असतात, माझं नुकसान झालं तरी चालेल पण तुझं पण नुकसान व्हायला पाहिजे. म्हणजे जिथे 100% तमोगुण असतो त्या अवस्थेत चित्त हे मूड स्थितीला असतं, मूड लेवलला असतं. आणि हे मूड, त्याचे ओळख काही निद्रा, आळस, मूर्छा, तंद्रा इत्यादी मूड अवस्थेमध्ये येतात. त्यानंतर पुढची अवस्था आहे विक्षिप्त. पहिली क्षिप्त, नंतर मूढ, तिसरी विक्षिप्त. या अवस्थेमध्ये काय असतं, हे आपल्या सर्वसामान्य लोकांची अवस्था असते. म्हणजे कधी आपलं चित्त अंतर्मुख होतं, कधी बहिर्मुख राहतं, त्यात चंचलपणा असतो. ज्या वेळेला चित्त अंतर्मुख असते तेव्हा चित्तामध्ये अधिक ज्ञान प्राप्त होतं, यास ध्यान म्हणतात. आणि ज्या वेळेला चित्त बहिर्मुख होतं त्यावेळेला काही वेळ आपण अज्ञानात असतो. म्हणजे ध्यान करायला लागलं की चित्त एकाग्र होतं, एकाग्रच्या स्थितीला जायला लागतं. आणि ही सर्वसामान्यांची स्थिती असते. सर्वसामान्य क्षिप्तही नसतात, मूढही नसतात, ते विक्षिप्त असतात. विक्षिप्त याने कधी कधी अंतर्मुख, कधी कधी बहिर्मुख, कधी कधी चंचल, कधी कधी एकाग्र. आता पुढची जी स्थिती आहे चित्ताची, व्यासांनी सांगितलेली, ती आहे एकाग्र. आपल्याला माहिती आहे एकाग्र या शब्दाचा अर्थ काय. एक अग्र, एकाच गोष्टीकडे लक्ष देणे, म्हणजे थोडक्यात एकाच गोष्टीचं आलंबन करणे. या अवस्थेत चित्त फक्त एकाच विषयाला परंतु काही काळ धरून असते. म्हणजे चित्ताची विक्षिप्तता कमी होते. या अवस्थेला ध्यानावस्था म्हणतात. कोणताही प्रश्न किंवा प्रॉब्लेम सोडवताना चित्त एकाग्र होते, कारण त्यावेळेला त्याला त्या प्रश्नाची अधिक माहिती होत असते, त्यावरचं सोल्युशन त्याला ज्ञात होत असतं. म्हणजे थोडक्यात एकाग्र अवस्था ही एक प्रकारच्या धारणेची, आपल्याला ध्यान धारणामधला फरक माहिती आहे. धारणेमध्ये आपलं मन किंवा चित्त थोड्या वेळासाठी एकाग्र होतं आणि ध्यानामध्ये जास्ती वेळासाठी एकाग्र होतं. तर ही जी एकाग्र अवस्था आहे ही सुरुवातीला धारणा, नंतर ध्यानामध्ये जाते. आणि या स्थितीमध्ये गेल्यानंतर आपल्या समोरील अत्यंत अवघड प्रश्न सुद्धा चुटकीसरशी सुटतात. आपल्या सगळ्यांना अनुभव आहे, कधी कधी फार मोठे प्रॉब्लेम असतात, पण आपण मन शांत ठेवलं, स्थिर ठेवलं, एकाग्र केलं, त्या विषयाचा विचार केला, तर त्यातून आपल्याला सोल्युशन सापडतं. म्हणजेच मनो एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयोः. अशा प्रकारे ही चौथा स्तर किंवा चौथी लेवल म्हणायची. आणि नंतर आहे निरुद्ध. या स्थितीमध्ये मनामध्ये कोणतीही चंचलता अजिबात राहत नाही. चित्तवृत्ती एकदम स्थिर झालेल्या असतात. म्हणजेच थोडक्यात 100% सत्वगुण. अशा ह्या 5 अवस्था व्यासांनी सुरुवातीचं जे पतंजलींचं सूत्र आहे अथ योगानुशासनम, त्याच्या संदर्भात भाष्य करताना सांगितलेले आहे. आता योगाच्या दृष्टीने विचार करताना चित्ताचा प्रवास हा क्षिप्त भूमिकेकडून मूढ, विक्षिप्त, एकाग्र असा होत होत निरुद्ध या भूमिकेपर्यंत येतो आणि त्यावेळेला आपल्याला योग साध्य होतो. आता हा प्रवास काही थोड्या दिवसांचा नाही, हा जन्मजन्मीचा प्रवास आहे. आपण समाजामध्ये पाहतो काही लोक एवढे मूर्ख असतात की त्यांना साध्या साध्या गोष्टी समजत नाहीत. काही लोक एखाद्याने समजून सांगितल्यानंतर त्यांना लक्षात येत असत. काही लोक उपजतच हुशार असतात, उपजत ज्ञान असतं. आणि हे ज्ञान जर ध्यान धारणा केली तर अधिक वाढत जातं आणि पुढे निरुद्ध अवस्थेला पोहोचतो, म्हणजे योग साध्य होतो. आता समाजामध्ये या लोकांचा सुद्धा उपयोग करून घेतला जातो.
पहा, एखाद्या शेतकऱ्याकडे जास्त हुशार गडी ठेवत नाही, थोडासा कमी डोक्याचा असलेला गडी ठेवतात. म्हणजे तो गडी सांगितलेलं काम व्यवस्थित करतो, आपलं डोकं चालवत नाही आणि शेतकऱ्याला जे पाहिजे ते काम त्याच्याकडून करून घेता येतं. म्हणजे ह्या चित्ताच्या ज्या वेगवेगळ्या भूमिका आहेत, त्या भूमिकेनुसार व्यक्ती वागत असते आणि त्यातून प्रगती करत करत क्षिप्त अवस्थेमधून मूढ अवस्था, मूढ अवस्थेमधून विक्षिप्त अवस्था, विक्षिप्त अवस्थेतून एकाग्र अवस्था आणि एकाग्रतेतून पुढे निरुद्ध अवस्थेत जाता येतं आणि योग साध्य होतो. अशा प्रकारे व्यासांनी पतंजलींचं जे पहिलं सूत्र आहे, अथ योगानुशासनम, यावर भाष्य केलेलं आहे. आता आपण पतंजलींचं दुसरं सूत्र पाहूया. काय सांगितलं या सूत्रात? या सूत्रात पतंजलींनी योगाची व्याख्या सांगितलेली आहे, जी व्यासांनी अगोदरच सांगितलेली आहे. योग हा समाधी, म्हणजे त्याचं स्पष्टीकरण करताना. आता पतंजलींचं ते दुसरं सूत्र आहे, योगश्चित्तवृत्ती निरोधः. म्हणजे पतंजलीने सांगितलंय योग म्हणजे काय? चित्ताच्या वृत्तींचा, मनातील भावनांचा, मनातील विचारांचा निरोध म्हणजे नियंत्रण करणे. विरोध करायचा नाही. काही विचार चांगले असतात ते इम्प्लिमेंट करायचे, काही चुकीचे असतात ते बदलून नंतर त्यांचं इम्प्लिमेंटेशन करायचं. निरोध म्हणजे नियंत्रण, विरोध नाही. आता व्यास काय म्हणतात ते पाहूया. थोडस मोठं सूत्र आहे त्यांचं. सर्व शब्द ग्रहणात संप्रज्ञातो अपि योग इति आख्यायते. चित्तम ही प्रख्यावृत्ती ही स्थितिशीलत्वात त्रिगुणम. म्हणजे चित्त हे 3 गुणांनी व्याप्त असते. आपल्याला आता सांगितले सत्व रज तम. तदेव तमसानुविद्ध, म्हणजे तामस गुणांनी युक्त झालेलं मन कसं असतं? अधर्म, अज्ञान, अवैराग्य, अनैश्वर्य भवती. म्हणजे चित्त जर तामस गुणांनी युक्त असेल, आता सांगितल्याप्रमाणे 100% तमगुण, तर तिथे काय असतं? तिथे त्यांनी सांगितलेले अधर्म, म्हणजे धर्मानुसार ती व्यक्ती वागत नाही. अज्ञान, त्याच्याकडे ज्ञानाची वानवा असते, ज्ञान नसतं त्याच्याकडं. अवैराग्य, अवैराग्य म्हणजे काय? आसक्ती असते त्याच्याकडे. आणि अनैश्वर्य, त्याच्याकडे ऐश्वर्य सुद्धा नसतं. असे जे तमोगुणांनी युक्त आहेत ते अधर्मी असतात, अज्ञानी असतात, त्यांच्याकडे वैराग्याचा अभाव असतो आणि त्यांच्याकडे ऐश्वर्य नसतं. पुढे ते सांगतात, तदेव प्रक्षिण मोहावर्णम सर्वतः प्रद्योतमान अनुविद्ध रजोभ्याम धर्म ज्ञान वैराग्य अपि भवती. म्हणजे जे सत्वगुणांनी युक्त असतात, रजोगुणाची मात्रा त्यांच्याकडे कमी असते, ते धर्मानुसार वागत असतात, त्यांच्याकडे ज्ञान असतं, वैराग्य असतं आणि ऐश्वर्य सुद्धा असतं. म्हणजे 100% सत्वगुण असला की ह्या गोष्टी प्राप्त होतात. तदेव रजोलेशमतापेतम स्वरूप प्रतिष्ठम सत्वपुरुषान्य ख्याती मात्रात्तम धर्ममेध ध्यानो वगम भवती. तत्परम प्रसंख्यान अभित्याक्षते ध्यायिनी चितिशक्ती परिणाम अन्य प्रतिसंक्रमा दर्शित्वा शुद्धा चा नता च सत्वगुणात्मिका चेयम. अतो विपरीत विवेक ख्याती इति स्तुतभ्या विरक्तम चित्तम ताम अपि ख्यातिम निरुद्धानि तदवश्यम संस्कारोपम भवति स निर्बीजः समाधिः न तत्र किंचित संप्रज्ञात इति संप्रज्ञातः द्विविध सह योग चित्तवृत्ती निरोध इति. म्हणजे त्यांनी योग चित्तवृत्ती निरोध याचं स्पष्टीकरण
धर्म, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य या संदर्भात केलेले आहे. हे सगळे चांगले गुण आहेत, चांगल्या गोष्टींची प्राप्ती आहे. पण केव्हा? ज्या वेळेला 100% सत्वगुण असतो त्यावेळेला. आणि ज्या वेळेला 100% रजोगुण असतो किंवा तमोगुण असतो, त्यावेळेला अधर्म, अज्ञान, वैराग्याचा अभाव आणि ऐश्वर्य नसणं या गोष्टी त्यामुळे प्राप्त होतात. दुसऱ्या सूत्राबाबत व्यासांनी या प्रकारे आपल्याला सांगितलेले आहे. अर्थात त्यांनी जे मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे, व्यासांनी नाही केलेला आहे. आपले रेळे म्हणून एक लेखक आहेत, त्यांनी यावरती मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे, परंतु तो अत्यंत क्लिष्ट आहे. तो जर आपल्याला वाचून दाखवला तर आपल्या काहीही लक्षात येत नाही. त्याच्यामुळे मी आपल्याला स्पष्टीकरण करून सांगत आहे. काही भाग मी आपल्याला वाचून दाखवतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल. भाष्यार्थ काय सांगितलेला आहे? या सूत्रात सर्व चित्तवृत्तींचा निरोध असे न पडता म्हणजे न वाचता सामान्य चित्तवृत्तींचा निरोध इतकेच लक्षण केले. म्हणून संप्रज्ञातही योग म्हणतात. चित्त हे सात्विक, राजस व तामस अशा 3 प्रकारचे आहेत. त्यात चित्त वस्तुतः सत्वशीलच असते, परंतु रजोगुण व तमोगुणांच्या संबंधाने त्याचे राजस व तामस असे भेद होतात. आता रजोगुणाने व तमोगुणाने युक्त असता आणिमादी ऐश्वर्यात, आणिमादी म्हणजे अष्टसिद्धी व शब्दादी विषयात आसक्त होते. तेच तमोगुणाने युक्त असता त्यास अधर्म, अज्ञान, अवैराग्य व दारिद्र्य म्हणजे अनैश्वर्य ही प्रिय होतात. तेच जेव्हा मोहरूपी आच्छादन दूर करून तमोवृत्ती विरहित होते म्हणजे तमोवृत्ती निघून जाते, त्यावेळेला त्यास धर्म, ज्ञान, वैराग्य व ऐश्वर्य हे प्रिय होतात. पुन्हा तेच जेव्हा विक्षेपाचे कारण जो रजगुण त्याचा यत्किंचितही लेश न राहता केवळ सत्वगुण संपन्न होऊन बुद्धी व आत्मा यांचाच विचार करणारे होते, तेव्हा त्यास धर्ममेघ ज्ञान असं म्हटलेले. आता हे धर्ममेघ ध्यान जे आहे ते पतंजलींनी त्यांच्या 4थ्या प्रकरणात कैवल्य प्रकरणात सांगितलेले आहे. आता आपल्याला त्याच्यावर खोलवर जायचं नाही. आपण आपल्या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून या सूत्राचं व्यास भाष्य जे काय आहे ते पाहत आहोत. आता पतंजलींचं जे 3रं सूत्र आहे ते आपल्याला माहिती आहे. तदा द्रष्टुः स्वरूपे वस्थानम. तदा म्हणजे काय? ज्या वेळेला आपण आपल्या मनावर नियंत्रण प्राप्त करतो, भावनावर नियंत्रण प्राप्त करतो, त्यावेळेला आपण आपला आत्मा स्वरूपात प्रस्थापित होतो. स्वरूप म्हणजे काय? स्वरूप म्हणजे आनंद, क्लेश विरहित. आपलं मूळचा स्वभाव हा आनंदीच असतो, परंतु जसजसे आपल्यावर संस्कार होतात बाह्य जगाचे, तसतसं त्याच्यावरती परिणाम होऊन आपण दुःख भोगत असतो. आपलं मूळ स्वरूप हे आनंदीच असतं. आता यावरती भाष्य करताना त्यांनी काय सांगितलेलं आहे? स्वरूप प्रतिष्ठा तदानीम चितिशक्तीम यथा कैवल्ये युत्थान चित्ते तू सती तथापि भन्वती न तथा कथम तही दर्शन विषयात. आता पतंजलींनी संप्रज्ञात, असंप्रज्ञात या ज्या स्थिती सांगितलेल्या आहेत समाधीच्या, त्या पुढच्या सूत्रामध्ये सांगितलेल्या आहेत. परंतु व्यासांनी त्या अगोदरच सांगितलेले आहेत. काय सांगितलेले त्यांनी? असंप्रज्ञात योगात आत्मा केवळ आपल्या प्रकाश रूपाने असतो. अजून पतंजलींनी संप्रज्ञात, असंप्रज्ञात समाधी सांगितलेल्या नाहीत. परंतु व्यासांनी काय सांगितलं इथं? असंप्रज्ञात योगात आत्मा केवळ आपल्या प्रकाश रूपाने असतो. जसा मोक्षात दुःख निवृत्तीच पुरुषार्थ आहे, तसेच यात दुःख निवृत्ती हे फळ
फळ आहे. आता संप्रज्ञात योगात चित्त असताना पुरुष स्वरूपाने म्हणजेच प्रकाश रूपाने राहणार आहे, परंतु असंप्रज्ञात व कैवल्य याच्याशी समान नसतो. आता यावेळेस बुद्धी विषय ग्रहण करून चिंतित प्रतिबिंबित होते. चित्ती, चित्ती म्हणजे काय? मोक्ष. त्यावेळेला चित्ती कोणत्या रूपाने असते ते सांगतात, म्हणजे पुढच्या सूत्रात. आता हे थोडंसं क्लिष्ट आहे. आपण पतंजलीने काय सांगितलं याचा विचार करूया. पतंजली काय म्हणतात? तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम. म्हणजे ज्या वेळेला आपण योगाचं अनुशासन करतो, योगाचं आचरण करतो, मनावरती नियंत्रण ठेवतो, त्यावेळेला आपण आपल्या मूळ स्वरूपात, आनंदी स्वरूपात कायम राहतो. आणि पुढच्या सूत्रात पतंजली सांगतात वृत्ती सारूप्यम इतरत्र. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही योग साधत नाही, तुमचं मनावरती नियंत्रण नसतं, तुमचं तुमच्या भावभावनावर, विचारावरती नियंत्रण नसतं, त्यावेळेला निरोधकाळी वृत्ती तादात्म्य रूपाने असतात. म्हणजे जसा विचार मनात येतो त्यानुसार आपल्याला कृती करायला भाग पाडतात. म्हणजे मनावर नियंत्रण असल्यावर काय होतं की आपण आपल्या स्वरूपात असतो, परंतु ज्या वेळेला मनावर नियंत्रण नसतं, इथं त्यांनी त्यासाठी इतरत्र शब्द वापरलाय. वृत्ती सारूप्यम इतरत्र. म्हणजे ज्या वेळेला मनावर नियंत्रण नसतं त्यावेळेला त्या वृत्ती आपल्या कर्मेंद्रियांना, ज्ञानेंद्रियांना जसं करायला भाग पाडतील तसं आपण करतो. आता इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, प्रत्येकाला बुद्धी आहे, मन आहे. बुद्धी हे जे काही चांगलं वाईट ते आपल्याला सांगत असतं, प्रत्येकाला कळत असतं. परंतु मनावर नियंत्रण नसल्यामुळे आपण वृत्तींच्या आहारी जातो आणि वृत्तींच्या आहारी गेल्यानंतर अनेक वेळेला आपल्याला दुःख भोगावं लागतं. आता व्यासांनी काय म्हटलेलं ते आपण पाहूया. व्यास सांगतात युत्थाने, म्हणजे ज्या वेळेला नियंत्रण नसतं त्यावेळेला, यश्चित्त वृत्तमया तदविशिष्ट वृत्ती पुरुषः तथाच सूत्रम एकमेव दर्शनाख्यातिरेव दर्शनमिति चित्तम अयस्कांत मणिकल्परूपम सन्निधिम अप्रोत्रकारी दृश्यत्वेन स्वं भवति पुरुषस्य स्वामिनः तस्मात् चित्तवृत्तिबोधे पुरुषस्य अनादिः संबंधो हेतुः ता पुनर्निरोधया बहुत्वे सति चित्तस्य. आता याचा अर्थ काय आहे? पतंजलीने जे भाष्य केलंय, व्यासांनी जे भाष्य केलंय त्याचा अर्थ आपण पाहूया. योगा वाचून इतर वेळी ज्या चित्ताच्या शांत, घोर व मूढ अशा अवस्था त्यांच्याशी अगदी समारूप असा आत्मा असतो, या बुद्धिवृत्ती व आत्मा यांचा युत्थानकाली सारखेपणा असतो, अशा विषयी पंचशिखाचार्यांचे सूत्र प्रमाण आहे. आता पंचशिखाचार्य हा शब्द आपल्याला नवीन आहे, परंतु इथे त्यांनी तो वापरलेला आहे. त्यात असे सांगितले आहे की लोकांना ख्याती म्हणजे बुद्धी हीच एकाकाराने दिसणे हा भ्रम आहे. आता अशी शंका येते की जर वृत्ती व तब्दोत आत्मा अगदी भिन्न आहेत तर त्या पुरुषांचाच नियमाने बोध व्हावा. यास नियामक काय? तर याचे समाधान असे की जसा अयस्कांत मणी म्हणजे लोहचुंबक, किंवा आपण त्याला काय म्हणतो इंग्लिशमध्ये, तो लोहचुंबक अग्नी वगैरे ठिकाणी पडलेल्या लोखंडाचे आकर्षण करून, मॅग्नेट म्हणतो, आकर्षण करून अग्नीतून बाहेर काढून आपल्या जवळ आणतो. परंतु पुरुषाचे लोखंड अग्नीतून निघाले या साधनभूत म्हणून उपकारक होऊन तो पुरुषाचा स्वकीय होतो, जवळचा होतो. तसे चित्त ही लोखंडाप्रमाणे इतर विषयास जवळ केल्यानेच
दुष्यत्व रूप उपकार पुरुषाचर करून पुरुषाचे भोग साधनेमुळे स्वकीय होते म्हणजे जवळचे होते. अर्थात चित्त स्व व पुरुष स्वामी या दोहोंचा स्वस्वामी संबंध अनादी आहे. तो अनादी स्वस्वामी संबंधच पुरुषाच्या चित्तवृत्ती दर्शनाचा हेतू आहे. मी सुरुवातीला सांगितलं पण ते क्लिष्ट आहे, परंतु पतंजलीने सांगितलं हे आपल्याला ताबडतोब लक्षात येतं. पतंजलीने काय सांगितलं? वृत्ती सारूप्यम इतरत्र, म्हणजे मनावर जर नियंत्रण नसेल तर वृत्ती किंवा मन, मनातील भावना, मनातील विचार जसं आपल्याला करायला भाग पाडतील तसं आपण वागतो आणि त्यानुसार जीवनामध्ये सुख दुःख आपण भोगत असतो. आता पतंजलींचं 5वं सूत्र आहे वृत्तयः पंचतय्याः क्लिष्टा अक्लिष्टाः, म्हणजे चित्ताच्या वृत्ती ह्या 5 प्रकारच्या आहेत आणि त्यापासून दुःख किंवा सुख प्राप्त होते. सगळ्या वृत्तीपासून नेहमीच दुःख प्राप्त होईल असं नाही किंवा नेहमीच सुख प्राप्त होईल असं नाही, परंतु ज्या वेळेला ह्या वृत्ती तुमच्या नियंत्रणात असतील त्यावेळेला निश्चित तुम्हाला सुख प्राप्त होईल आणि ज्या वेळेला नियंत्रणात नसतील त्यावेळेला बहुतेक वेळा तुम्हाला दुःखाची प्राप्ती होईल. आता क्लिष्ट आणि अक्लिष्ट म्हटलेले आहेत. क्लिष्ट म्हणजे काय? त्रासदायक. अक्लिष्ट म्हणजे काय? सुखदायक. आता याचं भाष्य काय केलेले पाहू आपण. क्लेश हेतु कहा कर्माशय प्रचये क्षेत्रीभूताः क्लिष्टाः ख्याती विषया गुणाधिकार विरोधिन्यो क्लिष्टाः क्लिष्ट प्रवाह पतिता अपि क्लिष्टाः क्लिष्ट छिद्रेषु अपि क्लिष्टाः भवन्ति अक्लिष्ट छिद्रेषु क्लिष्टाः इति तया जातिपकः संस्काराः वृत्तिभिरेण क्रियन्ते संस्कारश्च वृत्तयः इति एवं वृत्ति संस्कार चक्रम अनिशम वर्तते तदेव भूतम चित्तम वसित अधिकार मात्र कल्पेन व्यवतिष्ठते प्रलयम वा गच्छतीति ता क्लिष्टा च अक्लिष्टा च पंचधा वृत्तयः. म्हणजे त्यांनी सुद्धा सांगितलेले या वृत्ती 5 प्रकारच्या आहेत. त्यांनी स्पष्टीकरण काय केलंय, भाष्यार्थ काय सांगितलंय? ज्या दुःखाचंच कारण व धर्म रूप वासना समूहास आश्रय अशा त्या क्लिष्ट क्लेश देणाऱ्या होत आणि ज्यापासून सुख प्राप्त होते त्या सत्वादी गुणांच्या कार्याच्या आरंभास प्रतिबंध करणाऱ्या आणि ज्यात केवळ प्रकृती पुरुषांचाच विचार असतो त्या अक्लिष्ट होय. अक्लिष्ट वृत्तींचा भाग प्रायः जास्त असून किंचित क्लिष्ट युक्तींचा अंश असला तरी तशा मिश्र वृत्तीस अक्लिष्टच म्हणायचे. तसेच क्लिष्ट वृत्ती पुष्कळ असून अक्लिष्ट वृत्ती अगदी थोडी आहे तर तशाही मिश्र वृत्तींचे क्लिष्ट शब्दानेच ग्रहण होते. म्हणून क्लिष्टाक्लिष्ट अशा मिश्र वृत्तीचे वेगळे ग्रहण केलेले नाही. आता हे भाष्य आपण पाहतोय. आता या वृत्तींचा विरोध करण्याचे कारण असे की या क्लिष्टाक्लिष्ट वृत्तीच तशा प्रकारचे संस्कार उत्पन्न करतात व त्या संस्कारापासून पुन्हा चित्तवृत्ती उत्पन्न होतात. याप्रमाणे हे वृत्ती संस्कार रूप चक्र निरंतर फिरत राहते. असे ते या प्रकाराचे चित्त वृत्तींचा निरोध झाल्यावर क्रमानेच अधिकार समाप्त होऊन नेहमी व्युत्थान अवस्थेपर्यंत आत्म्याप्रमाणे दुःखरहित राहते अथवा अभ्यासाने सर्व संस्काराचा क्षय झाला असता आत्यंतिक लयास जाते. आता हे जे त्यांनी स्पष्टीकरण केलेलं आहे ते समजायला थोडंसं क्लिष्ट आहे, परंतु पतंजलीने केलेलं आहे वृत्तयः पंचतय्याः क्लिष्टा क्लिष्टाः, म्हणजे वृत्ती ह्या 5 प्रकारच्या असून त्या क्लिष्ट म्हणजे त्रासदायक आणि अक्लिष्ट म्हणजे त्रासदायक नसतात. हेच व्यासांनी थोड्याशा कठीण भाषेत सांगितलेले. पतंजली सांगतात वृत्ती 5 प्रकारच्या आहेत आणि त्या
कधी कधी त्रासदायक असतात आणि कधी कधी त्रासदायक नसतातही, सुखदायकही असतात. आता त्रासदायक केव्हा असतात? ज्या वेळेला आपल्या मनातील भावनावरती नियंत्रण नसतं, त्यांचा कंट्रोल नसतो, त्यावेळेला ते त्रासदायक असतात. आणि अक्लिष्ट किंवा सुखकारक किंवा त्रासदायक नसणाऱ्या केव्हा असतात? ज्या वेळेला आपल्या भावभावनावरती, विचारावरती, मनावरती नियंत्रण असतं तेव्हा. म्हणजे याप्रमाणे पतंजली आणि व्यासभाष्यातील व्यासांनी सांगितल्याप्रमाणे आपण ही 5 पहिली सूत्र पाहिलेली आहेत. पुन्हा एकदा सांगतो, व्यासभाष्य समजायला कठीण आहे, परंतु जर आपण पातंजली योग सूत्र नीट समजून घेतली आणि त्याप्रमाणे आपण जर समजून घ्यायचा प्रयत्न केला, त्यातले उदाहरण लक्षात घेतले, तर आपल्याला व्यासभाष्य समजायला सोपं जाईल. भाष्य म्हणजे काय? टीका केलेली आहे व्यासांनी, त्याचं अधिक स्पष्टीकरण केलेलं आहे. आणि हे अधिक स्पष्टीकरण करताना काही आपल्याला माहीत नसलेले अनेक असे शब्द वापरलेले आहेत की त्या शब्दामुळे आपल्याला थोडंसं मनात भ्रम निर्माण होतो किंवा किंतु निर्माण होतो. तर त्या गोष्टी बाजूला ठेवून आपण प्रथमतः जी पातंजली योगसूत्र आहेत त्यांचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर ही व्यासभाष्याची भाषा आपल्याला समजायला सोपी जाईल. आज आपण इथे थांबूया. कोणाला काही विचारायचं असेल तर अवश्य विचारा. यामध्ये महत्वाचं म्हणजे ज्या 5 मनोभूमिका, मनाचे स्तर सांगितलेले आहेत परीक्षेत, त्या दृष्टीने बहुतेक वेळेला प्रश्न विचारला जातो. मनाच्या 5 स्तर: क्षिप्त, मूढ, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध. या मनाच्या वेगवेगळ्या टप्प्याटप्प्याने उच्च लेवल आहेत. आणि ज्या वेळेला निरुद्ध अवस्थेत आपल्या मनाची स्थिती येते त्यावेळेला समाधीच प्राप्त होते, आपण सर्व दुःखापासून मुक्त होतो. कोणाला काही विचारायचं नसेल तर आपण इथे थांबूया.